फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झणझणीत अशी गावरान चिकन करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। येथे मी अर्धा किलो गावरान चिकन घेतलं आहे। चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण चिकन शिजवून घेऊया। पातेल्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेऊया। येथे मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे। 3-4 मिनिट कांदा छान फ्राय करून घेतला आहे। आता येथे मी मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे, तो घालून घेतला आहे। आता हे पण छान परतून घेऊया। 2-3 मिनिट टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घेतला आहे। आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा घेतली आहे, ती घालून घेऊ। हे पण छान परतून घेऊया। अर्धा चमचा हळद घालून घेऊ। हे पण मिनिटभर छान परतून घेऊ। आता यामध्ये चिकन घालून घेऊया। आता यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालून घेत आहे। आता हे छान परतून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। 3-4 मिनिट चिकन छान मी इथे परतून घेतलं आहे। आता या पातेल्यावर ताट ठेवून देऊ आणि त्या ताटामध्ये पाणी घालून घेऊया। म्हणजे ताटातलं गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये घालून घेणार आहोत। 7-8 मिनिटं झालेली आहेत। ताटातलं पाणी गरम झालेलं आहे। आता आपण चिकन चेक करून घेऊया। बघू शकता चिकनला पण पाणी सुटलेलं आहे। आता हे ताटातलं पाणी चिकनमध्ये घालून घेतलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ। आता हे सर्व चिकन छान मिक्स करून घेतलं आहे। आता यावर ताट ठेवून देऊया आणि या ताटामध्ये पाणी घालून घेऊ। या ताटामधलं पाणी गरम झाल्यावर चिकनमध्ये घालून घेणार आहोत। चिकन शिजेपर्यंत मसाला तयार करून घेऊ। तवा गरम झाला आहे। आता यामध्ये मी 7-8 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत। अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि मिरच्या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिट मिरच्या छान भाजून घेतल्या आहेत। आता ह्या मिरच्या छान भाजून झाल्या आहेत, काढून घेऊ। आता खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण मी इथे 2-3 मिनिट छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता काढून घेऊ। हिरव्या मिरच्या, खोबरं हे तेलामध्ये छान भाजून घेतलं आहे। कोथिंबीर आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता घेतलेला सर्व मसाला आपण मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। घेतलेल्या मसाल्याची येथे मी थोडं पाणी घालून छान पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण चिकन शिजलं का चेक करून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता चिकन पण छान शिजलं आहे। आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मी 3 पळी तेल घालून घेतलं आहे। आलं आणि लसूण मी येथे ठेचून घेतला आहे, तो 1 चमचा घालून घेऊ। हे मिनिटभर छान परतून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ। आलं आणि लसणाची पेस्ट ही आपण कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला घालून घेत आहे। हे पण छान परतून घेऊ आणि यामध्ये आता वाटून घेतलेल्या मसाल्याची फाईन पेस्ट घालून घेऊया। मीडियम गॅस फ्लेमवर मसाला हा छान 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे। येथे मी 2-3 मिनिट मसाला छान परतून घेतला आहे। आता यामध्ये चिकनचे पीस घालून घेऊ। हे पण छान 2-3 मिनिट मसाल्यामध्ये परतून घेऊया। मसाल्यामध्ये मी 3-4 मिनिट चिकनचे पीस छान परतून घेतले आहेत। आता यामध्ये चिकन स्टॉक घालून घेऊ।
चिकन स्टॉक घालून घेतला आहे आणि मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते पण घालून घेतलं आहे। आता 5 मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवर भाजी छान उकळून घेऊया। 7-8 मिनिटं भाजी छान उकळून घेतली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया। आता इथे मी गॅस बंद करून घेत आहे। झणझणीत अशी चिकनची भाजी तयार आहे। 5 मिनिटांनंतर आपण सर्व करून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता भाजीला छान तरी आली आहे। झणझणीत अशी चिकन करी तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊ। आजची ही चिकन करी चवीला अप्रतिम झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।